न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। एमपीएससी पेपरफुटी प्रकरण दडपू नका, सीआयडीने अहवाल द्यावा, विद्यार्थ्यांना न्याय द्या, ॲडव्होकेट संकेत बारसकर। एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीने तातडीने तपास अहवाल सादर करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची निशुल्क फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी जोरदार मागणी ॲडव्होकेट संकेत बारसकर यांनी केली आहे। अहिल्यानगरचे विद्यार्थी ऋषिकेश गांगर्डे यांनी या प्रकरणी एमपीएससी आणि अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केल्यानंतर तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला। सीआयडीने पुरावे ताब्यात घेतल्यानंतरही अद्याप कथित मुख्य सूत्रधारांवर कारवाई झालेली नसल्याचा आरोप बारसकर यांनी केला आहे। ही केवळ पेपरफुटीची बाब नसून लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे। तपासात कोणतीही दिरंगाई न करता सत्य समोर आणावे, दोषींना शिक्षा करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी एमपीएससीने तातडीने निशुल्क फेरपरीक्षा जाहीर करावी, अशी मागणी ॲडव्होकेट संकेत बारसकर यांनी केली। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। सध्या आपण पाहत आहेत की भारतभर पेपरफुटीचं प्रकरण सध्याला भरपूर वेगाने वाढत चाललेलं आहे, ते आपल्याला दिसून येत आहे। तसेच त्यातच महाराष्ट्रामध्ये एमपीएससी आयोगामार्फत देखील औषध निरीक्षकाच्या पदाकरिता पेपर घेण्यात आला होता 22 मार्च रोजी। तर त्यामध्ये देखील पेपर फुटल्याचे आपल्याला आता रिसेंटली तुम्ही बातम्या पाहत असताना त्याच्यात ते निष्पन्न झालेलं आहे। तर सदर प्रकरणामध्ये आमचे पक्षकार ऋषिकेश गांगर्डे यांनी देखील एमपीएससी आयोगाला तसेच अन्न व औषध प्रशासन आयुक्तांना पत्र दिलं होतं, तसे तक्रारही नोंदवलेली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्हाला एमपीएससी आयोगामार्फत जी काही चौकशी सीआयडीने घेतली होती, तर त्या सीआयडीच्या चौकशीसाठी आम्हाला मुंबई या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं। तर 28 जुलै रोजी आम्ही त्या ठिकाणी हजर राहून आमच्या पक्षकारांनी त्यांना सर्व पुरावे दिलेले आहेत व तसेच सीआयडीने सर्व पुरावे तपासकांनी जप्त देखील केलेले आहेत। परंतु आज सीआयडीने 4 दिवस उलटून देखीलही कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये एकही आरोपी आजपर्यंत निष्पन्न केलेला नाहीये। तर ह्यावरून असं कुठंतरी दिसून येतंय का एमपीएससी आयोगामार्फत सदरचं प्रकरण कुठेतरी दाबलं जातंय का? जर दाबण्याचं प्रकरण काही झालं यामध्ये, तर एमपीएससी देणारे लाखो विद्यार्थी जे आहेत त्यांचा कुठेतरी एमपीएससी आयोगावरील विश्वास कमी होताना आपल्याला दिसून येईल। तर माझं असं वैयक्तिक हे राहील का सदर एमपीएससी आयोगाने यामध्ये निष्पक्ष अशी चौकशी करावी व राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असतील त्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून सदरचा तपास हा जो आहे तो कुठेतरी निष्पक्षपणे करून पूर्णत्वाकडे नेऊन यामधील जे कोणी दोषी आरोपी असतील, ज्यांनी कोणी पेपर फुटण्याकरिता मदत केलेली असेल, यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी व आमच्या पक्षकारांची जी काही तक्रार आहे ती नोंदवून घेऊन त्यांना कुठेतरी यामध्ये न्याय मिळावा, अशी आमची कळकळीची विनंती आहे। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।